परत एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभेनंतर विधानसभेला रंगतोय. खुद्द अजित पवार मैदानात आहेत, जे मागच्या वेळेस मैदानात नव्हते, त्यांच्या पत्नी होत्या. उभा होतो विकासाच्या अंगणात, पाहत होतो आकाशात, दादांचं नाव घेतो भारताच्या नकाशात. दादांशिवाय पर्यायच नाही. आहे विजय होणार आहे. कुणाचा? दादासारख्या माणसांचा ग्रहमान चांगले त्यांचे. 1967 सालापासून पवार साहेबांना मत देत आलोय. मग आता कोणाला द्यायचं ह्याचा विचार तुम्हीच सांगा मला. बारामतीचा मतदार हा भावनिक होत नाही. बारामतीचा विकास कोणी केलाय त्याला आम्ही किंमत देतो. बहिणीच्या विरोधात मंडळीला उभा करा ही तर महाचूक झाली. दोघं भाऊ बहिणीला समान ठेवायचं. शरद पवार आणि अजित पवार अशी जोड पाहिजेच. दादाच्या डोक्यावर हात आहे पवार साहेबांचं, एवढं मात्र 100% निश्चित आहे. योगेंद्र पवारचं डिपॉझिट जप्त होईल. प्रत्यक्षात कामाचा विकास म्हणलं तर दादा एक नंबर आहेत बारामती. भाजपने दादांना हे मुख्यमंत्री पदच द्यायला पाहिजे. आमचं एक मंदिर कमी झालं तर चालेल. पहिल्यांदा तरुण पिढीला रोजगार उपलब्ध कसा होईल ह्याच्यावर पहिलं ध्यान दिलं पाहिजे. शहरी भागात जर बघायला गेलं तर सर्व लोक दादाच म्हणतात. जर ग्रामीण भागात गेलं जिकडे की एवढा विकास पोचलेला नाही, तिथं मात्र लोकांचं थोडं वेगळं मत आहे. निवडणूक चुरशीची का एकतर्फी? चुरशी काय सांगता येत नाही. पवार साहेब आणि टायमाला काय करतील त्या तपासला. वरती काय होईल? जरा धरसोड पण आहे, जरा ऑटोमॅटिक कामं होतील आहे. माझा आशीर्वाद येतो. नमस्कार, बोलबेडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. बोलबेडूची टीम पोचलेली आहे बारामतीमध्ये लक्षवेधी लढत आहे. युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार. परत एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभेनंतर विधानसभेला रंगतोय. विद्यानगरी या भागामध्ये आपण आहोत आणि नागरिक जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत. काही इथं कट्टे आहेत. आपण लोकांना विचारणार आहोत. एक हाय व्होल्टेज सामना इथं बघायला मिळतोय. लोकसभेनंतर परत एकदा विधानसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना होतोय. पण यावेळेस खुद्द अजित पवार मैदानात आहेत, जे मागच्या वेळेस मैदानात नव्हते, त्यांच्या पत्नी होत्या. काय वातावरण आहे एकंदरीत? दादांशिवाय पर्यायच नाही. तसा विचार जर केला तर खरा विकास हा आदरणीय अजितदादांनीच केलेला आहे. त्यामुळं जनता ही म्हणजे सर्व बहुमत दादांकडेच असेल. त्यामुळं ओनली अजितदादा. विधानसभेला दादाच चालणार? हो, दादाच. म्हणजे शरद पवार जी चूक खरी तर लोकसभेला झाली ती चूक जनता आता करणार नाही. चूक म्हणता तुम्ही? हो. का करेक्शन आहे नाही. की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, हे पॉलिटिकली करेक्टेड आहे का चूक आहे? लोक भावनिक झालते. भावनिक होते लोक. लोकांचं पहिल्यापासून हेतूच होता खासदारकीला ताई आणि आमदारकीला दादा. जो विकास आहे ना ही दादामुळेच झालेला आहे बारामतीमध्ये. चूक कशी म्हणताय? हे म्हणतात चूक नाही चूक नाही. हे काय म्हणते? लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. लोक भावनिक झालेले त्यावेळेस खरं तर. हो, पण दादा आता भावनिक झालेत. मागच्या वेळेस रोहित पवार रडले होते, दादा रडले नाहीत. पण यावेळेस इमोशनल झाले. पवार साहेबांनी पण नक्कल करून दाखवली. नाही दादा रडलेच नाही. दादा त्यांच्या आईचा विषय निघल्यामुळे भावनिक झालते. पण निवडणूक भावनिक नाही. मग नाही भावनिक नाही होणार यावेळीचे. विकासावरतीच होणार 100%. लोकांना म्हणजे प्रत्येकाला आता कळून चुकलेलं आहे की दादांशिवाय बारामतीला पर्याय नाहीये. पण युगेंद्रमुळे लीड कमी होईल दादांचं, जे विक्रमी मताधिक्याने. शक्यतो योगेंद्र पवारचं डिपॉझिट जप्त होईल. डिपॉझिट जप्त होईल का तर महाराष्ट्रामध्ये अजितदादासारखा नेता भेटणं शक्य नाही. विकासाच्या बाबतीत पण आणि तडकीपड निर्णय घेण्या बाबतीत पण. हे बघा, म्हणण्यापेक्षा ना खरं तर म्हणजे भाजपने दादांना हे मुख्यमंत्री पदच द्यायला पाहिजे. हो. पण आता तिकडे शिंदे आहेत, फडणवीस आहेत, त्यामुळे दादाला देतील का नाही माहित नाही. नाही द्यायला पाहिजे. हो, दादा म्हटलं ते फिरतं मुख्यमंत्री पद ठेवा. हो बरोबर आहे. पण ते काय बहुतेक नाही मान्य. नाही मला वाटतं की दादांमध्ये तेवढी धमक आहे. हो. मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार हे दादाच पाहिजे. चला आपण अजून आणखीन काही लोकांना विचारूयात. काय वाटतं एकंदरीत लोकसभेचा निकाल परत एकदा विधानसभेला रिपीट होणार आहे का? दादा पुन्हा येणार आहेत. उभा होतो विकासाच्या अंगणात, पाहत होतो आकाशात, दादांचं नाव घेतो भारताच्या नकाशात. परत एकदा काय म्हटलं? काय उभा होतो विकासाच्या अंगणात, पाहत होतो आकाशात, दादांचं नाव घेतो भारताच्या नकाशात. बापरे. पण मग शरद पवार साहेब यांना कसं, शरद पवार साहेब कुठे आहेत? कारण कसं शरद पवारांनीच काढला विकासाचा आणि दादांनी केला. पण दादांनी सगळं प्रगतशील राष्ट्र केलं आहे. कामाचा विकास जोरावर दादांनी कुठल्या काही गोष्टी माणसांना समोर येऊन सांगितल्या आहेत. आणि जे आपण पाहतोय ते दादांमुळेच आज पाहतोय बारामतीत. स्वतः दादा असल्याचा परिणाम यावेळेस वेगळा होणार आहे. दादा तर चिडले होते बारामतीकरांवरती, जिवारी लागला होता पराभव. कसं असतं, प्रत्येकाच्या मनातनं काय विचार असे वेगवेगळे असतात. बोलण्याचा हक्क असतो, बोलले जात आहे. प्रत्यक्षात कामाचा विकास म्हणलं तर दादा एक नंबर आहेत बारामती. पर्याय नाही पर्याय नाही दादाशिवाय. युगेंद्र दादा का अजित दादा?
आजी दादा विकास दादा म्हटलं विचारायला पाहिजे. अजित दादा पण मग बारामतीचा बॉस कोण, साहेब का दादा? दादा 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 शिवाय काय नाही. येतो एक जण जरा पटकेवाले. दादा नमस्कार, कुठला आपण? सोळूची बर, पाणी आहे का त्या भागात? पाणी आहे का तुमच्या भागात? जिरायती भाग आहे का तुमचा? जवळची. बर बर, आम्ही बागायती आम्हाला बागायती आहे तुम्हाला. म्हणजे पाण्याचा काय प्रश्न नाही. काय एकंदरीत या निवडणुकीला काय वाटतंय? आहे विजय होणार आहे. कुणाचा? दादासारख्या माणसांचा ग्रमान चांगले आहे त्यांचे. दादाच, अजित पवार आणि शरद पवार साहेब म्हणतात. ते बी जरा घासा आहे पण त्यांना बी यश मिळणार आहे. ओके, घासाघास आहे म्हणजे तशी लढाई एकतर्फी नाही आहे. घासा तुम्हाला दादांचं भविष्य आघाडीवर आहे, यश मिळणार. यश मिळणार, दादांना यश मिळणार. पण काय वाटतं एकंदरीत? आणि तिकडं महाविकास येते का महायुती येते? वरती काय होईल? ते जरा धरसोड पण आहे, जरा ऑटोमॅटिक कामं होतील. बर आहेत, माझा आशीर्वाद येतो मला. ठीक आहे, तुमचा दादांना पण आशीर्वाद आहे. तर आता सध्या जसं वातावरण दिसतंय तर अटीतटीचं. विधानसभेचं, हां तर बऱ्यापैकी शहरी भागात जर बघायला गेलं हां तर सर्व लोक दादाच म्हणतायत, अजितदादा. पण जर ग्रामीण भागात गेलं जिकडे की एवढा विकास पोचलेला नाही, हां. तिथं मात्र लोकांचं थोडं वेगळं मत आहे. हो हो हो, हे बरोबर आहे. आता कसं आहे, लोकसभेच्या वेळी जर लोकांना थोड्या प्रमाणात राग होता, आता लोकांना वाटतंय बदललं, वातावरण थोडंसं बदललं आहे. पण ग्रामीण भागात मात्र थोडासा विकास कमी असल्यामुळे थोडासा रोष जाणवतोय. हे बरोबर आहे, थोडासा राग कमी झालाय आता लोकसभेचा जो होता तो. पण हे बरोबर आहे, ग्रामीण आणि शहरी प्रश्न वेगळे आहेत. त्या भागामध्ये अजून पाण्याचा प्रश्न पण आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न असल्यामुळे की लोकांना थोडा कल जरा दुसरीकडे पण जाण्याचा चाललेला आहे. पण शहरी भागात मात्र लोक जराशी जाणवते की अजितदादांच्या साईडने आहेत. आणि दादा स्वतः आहेत ना आता, म्हणजे स्वतः दादा उमेदवार असल्याचा एक वेगळा परिणाम होणार आहे. पण शरद पवार जे आहेत ते चाणक्य समय जातात आणि एक भावनिक आव्हान पण केलं त्यांनी की शेवटची निवडणूक तशा अर्थाने ते नाही म्हटले, पण बाबा आता मी निवडणूक लढवणार नाही, राज्यसभेवरती 1.5 वर्ष आहे, कुठंतरी थांबायला पाहिजे. त्यामुळे परत एकदा कुठेतरी भावनिक साथ घातली शरद पवारांनी की बाबा तसा सक्रिय असलेली शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे विजयी शेवट करा. तसं वाटतंय. पण जवळपास बघायला गेलं ना, बारामतीकर हा जरा वेगळ्या प्रकारचे मतदार आहेत. ती भावनिकरित्या एवढं आकर्षित नाही की ह्यांनी भावनिक केलं त्यांनी भावनिक केलं, तसं म्हणायला गेलं ना तर लोकसभेच्या वेळी तर वाटलं की भावनिक होईल, पण जरा जाणवलं की दादांनी थोडंसं जरा भावनिक करायचा प्रयत्न केला. आणि आता पण जरा तसं जाणवते की मी एकटा पडलोय. पण ती विचारसरणी आहे, लोकांच्या विचारात फरक आहे, त्यामुळे जाणवतंय की भावनिक होत नाही. आणि बारामतीचा मतदार हा भावनिक होत नाही, तो विकासावरतीच जाणार, विकासावरच तो मतदान करणार आहे. त्यामुळं अजित पवारांचं पारडं जड आहे. पण ग्रामीण आणि शहरी असल्यामुळं सांगता येत नाही. बरोबर. हां, काय वाटतंय यावेळेस विजय कोण, योगेंद्र दादा का अजित दादा? अजित दादा. अजित दादा. कशामुळं? स्वतः उमेदवार असल्यामुळं का? लाडक्या बहिणीचं काहीच नाही झालेलं. लाडक्या बहिणीचं काय नाही झालं म्हणजे? नाही झालं ते कारण काय झालं म्हणले तुम्ही हयातच नाही. बरं, म्हणजे तुमचं दाखलाच हे नाही, तुम्हाला पैसे नाही मिळाले? नाही, पैसे तर लांबच राहिले. पण आधार कार्ड म्हणले दुसरे काढा, तर आम्ही यवतला गेलो, तिथं म्हणले ती नाही तुमचं हीच नाही झालेलं. बरं, मतदान तर होतंय, मग ही का होत नाही? बरं, हो नाही व्हायला पाहिजे. पण तरी पण तुम्ही दादांना देणार आहात, दादा करतील. काय पैसे मिळले म्हणून तसं नसतं, पैशासाठी नाही आपल्याला. पण ते आता आधार कार्ड तर निघाय पाहिजे ना, परत लागणारच ना कशाला. हां, ते काय नुसतं पैशापुरतं नाही, कशाला गेलो शिरसुखळला गेलो, तिथं म्हणले तुम्ही यवतला जा, तर त्या म्हणल्या तुम्ही गावात फॉर्म भरा आणि मग तुमचं होईल काम. अंगणवाडी सेविकांच्या थ्रू वगैरे तुम्ही प्रयत्न केले होते? नाही, आपल्या तिथं गावात नाही का, तिथं केलं. ठीक आहे, तांत्रिक मुद्दा आहे काहीतरी. तुम्ही हयातच नाही असं कसं होईल ना, तुम्ही जास्त आहेत. पण मला सांगा, पण लिंक नव्हतं माझं, म्हणजे आधार हां, बँक आधार कार्ड आणि बँक लिंक नव्हतं म्हणून तांत्रिक मुद्दे. पण बाकी काय, पण शरद पवार म्हणतात की नवीन तुम्हाला देतो दादा, 30 वर्ष पुढं काम करतोय वगैरे योगेंद्र दादा, का नाही? आपल्याला तसं काय अपेक्षित नाही कशाची. हां, पण आधार कार्ड ही पाहिजे. आधार कार्डाचाच मुद्दा आहे. बरं, ठीक आहे, अजून आपण हे करू. काय तुम्ही किती वर्ष झालं राजकारण बघताय? 67ला पहिलं मतदान केलं. पहिलं मतदान केलं 67ला. आणि मग दादाला शिकवायला होते. काय बोलताय? हो, दादा विद्यार्थी तुमचे? हो. कधी?
1965-66 विद्यार्थी म्हणून दादा कशी होती? तर मार खात होता. दादानी तुमचा मार खाल्लाय? हो. बरं. दादा होते, त्यांचे भाऊ होते, सगळी ती पिल्लं मी शिकवली ते. हो का? हो. पण काय वाटतं यावेळेस मग दादा का साहेब? साहेब म्हणजे साहेबांनी जे नवीन दादा आणलेत. आता तुम्हीच सांगा मला, तुम्ही सांगा, मी प्रश्न विचारतो. उलट 1967 सालापासून पवार साहेबांना मत देत आलोय. मग आता कोणाला द्यायचं ह्याचा विचार तुम्हीच सांगा मला. काय खरं नाही. मला उत्तर मिळालं, मी काय प्रश्न विचारत नाही. पण शरद पवार काय किंवा अजित पवार काय, दोघांनी विकास केलेला आहे. म्हणजे असं नाही म्हणता येत की फक्त शरद पवारनेच केला आहे किंवा फक्त अजित पवार. हे जे झालं ह्याच्याबद्दल तुमच्यासारख्या माणसाला काय वाटतं? हे जे विचारधारा बदलली, ही व्हायला नको होतं. पण याला शरद पवार कारणीभूत आहेत का? की ते तसं काय काही म्हटले, सांगता येणार ते काय म्हटले, मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही, माझी चूक झाली का? हा. कुठंतरी दादाला खंत होती की मला मुख्यमंत्री पद का नाही? होय, बरोबर आहे, बरोबर आहे. हा. दादांना मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे होतं. द्यायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं. पण मग हे मिटेल का अंतर? परत एक होतील? निश्चित 100% 100% निश्चित. 100% होणार. काय वाटतं, तुम्ही कसं विचार करताय? एक नात्यामध्ये पण दुरावा निर्माण झालेला आहे, पक्ष नाही म्हटलं तरी वेगळं झालेले आहेत, विचारधारा वेगळ्या झालेल्या आहेत. कसं आहे साहेब, होऊ नाही झालंही, पण जे आपले बारामती करायला समजतोय पहिलेपासून बाबाजी साहेबांनी बी चांगलं, म्हणजे मेन साहेब सूत्रधार विकासाला आहे बारामतीला. आता करता आता दादा झाले तर म्हटलं आता दादाला नाराज करू नये, आमचं पण नाही. ज्यावेळी ताईला आपण आणलो, बरोबर आहे, दोघं भावा बहिणीला समान ठेवायचं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, आहे ती जागेवर ठेवायचं. म्हणजे बारामतीकरच मेसेज येतो की तुम्ही एक व्हा, एक रहेंगे तो सेफ रहेंगे. हा? हे बरोबर आहे का? बारामतीकर म्हणतात की ताई पण पाहिजे, दादा पण पाहिजेच. विकास पाहिजे तर केंद्रात ताई पाहिजेनच आणि राज्यात दादा पाहिजेनच. आणि मेन गोष्ट म्हणजे आता दादांना निवडून द्यायचं पण काय नाही, पण एक बिल्डिंग असती ते उंचावर नेण्याचं काम दादांनी केले, पण त्याचा पाया साहेब आहेत. त्यामुळं नक्कीच आमच्याकडं पण MIDC वगैरे महाराष्ट्रातच जवळपास सगळीकडं साहेबांनी MIDC औद्योगिक क्षेत्रात भरपूर क्रांती घडून आणली. तर नक्कीच महाराष्ट्राला आणि देशाला शरद पवार आणि अजित पवार अशी जोड पाहिजेनच. हां, झाल्या गेल्या गोष्टी होत राहतात, काळाचं हे असतं, नंतर जुळून पण येतात काही दिवसांनी. म्हटलं युगेंद्र पुढची दिवाळी आम्ही एकत्र साजरी करू. होईल, पण आपण जास्त इंटरफेअर केलेलं चांगलं नाही. जेवढं तरी बारामतीकरांचाच मेसेज आहे की एक व्हा. एक व्हायलाच पाहिजे, कारण प्रगती पाहिजे असन बारामतीसारखी महाराष्ट्राची, तर अजित पवार आणि शरद पवार ह्यांच्याशिवाय काय तोड नाही आहे. आणि उद्योगधंदे ही ती आपण बारामतीचं उदाहरण बघितलं, पिंपरी चिंचवड, सगळ्या जवळपास दोघं जण नाद नाही. हे बरोबर आहे की अजित पवार यांनी एक प्रकारे कळस रचलेला आहे, पण त्याचा पाया जो आहे तो शरद पवारांनी घातलेला आहे. शरद पवार आणि अजित पवार या जोडगळीशिवाय पर्याय नाही आहे. आपण आणखीन काही जणांना विचारूयात, काय एकंदरीत वातावरण का हो नाही होणार? बरं, काय वाटतं, एक तरुण उमेदवार युगेंद्र अजितदादा काही झालं तर अजितदादा यावेळेस अजितदादा 100% अजितदादा विक्रमी मताधिक्याने येणार, विक्रम येणार, लाख सव्वा लाखाने येणार. 100% डिपॉझिट जप्त होणार. तसं नाही सांगू शकत, पण लाख सव्वा लाखाने दादा लागणार म्हणजे लागणार, 100% लागणार. काम आहे दादा 1 लाख मतांच्या वरच जाणार दादा. दादांच्या पक्षाची परिस्थिती काय राहील? दादा येतील, पण त्यांचा पक्ष किंग मेकर ठरेल का? तसं आता काय पुढचं एवढं नाही सांगू शकत, पण इथं दादा 100% लागणार, 100%. आणि दादांची पण बरीच शीटं लागतील असे अंदाज आहे. मुख्यमंत्री होतील का? तसं होऊ शकतात, काय जर मेजॉरिटी असेल दादांकडे तर. मेजॉरिटी तर नाही, पूर्ण बारामतीकरांची इच्छा आहे की दादा मुख्यमंत्री हवेत म्हणून, आणि त्यांच्या नशिबात असेल तर 100% मुख्यमंत्री दादा होतील. क्षमता आहे. आता गणित कसं, बारामतीकरांची इच्छा आहे की दादा मुख्यमंत्री हवे, गणित जुळायला पाहिजे. त्याची ताकद आहे तशी, प्रशासनावर होल्ड आहे. सगळ्यांना वाटतं पाठीपासून कामाला लागतात. बारामती
पहाटे नाही रात्री 11पर्यंत दादा इथं ह्या रोड हे काम चालू होतं ना, हे काम चालू होतं त्यावेळेस रात्रीचे 11 वाजता राऊंड मारायला यायचे कसं चाललंय काय बघायला. 5:30-6ला उठून दादांनी बऱ्याच ठिकाणी विकासाची म्हणजे पाहणी करतात कामांची. सकाळी 5:30-6ला अख्ख्या महाराष्ट्रात कोणताच नेता नाही की 5:30-6 वाजता उठून येऊन विकास कामांची पाहणी करतो. निवडणुकीनंतर काय होईल? काका आणि पुतण्या एक येतील परत? नाही ते नाही सांगू शकत. शक्यता कमीच वाटते आता, शक्यता कमीच आहे आता. लांब गेलेत फार म्हणजे विचारधारांमुळे. कुटुंब म्हणून कुठेतरी धागा आहे. एकत्र येतील पण असं राजकीय नाही वाटत आता. तोपर्यंत विचारधारा बदलणार नाहीत. नाही नाही पवार पण म्हटलेत की विचारधारे सोडले तर बाकी अडवणूक करणार नाही दादाची. बिडूलाच हे झालेले बरोबर त्या विचारधारेशी नाही हे होणार. दादांशिवाय पर्याय नाही. पहाटेपासून रात्रीपर्यंत रस्त्यावरती ग्राउंडवरती काम करणार आहे. धमक आहे. आपण आणखीन जाऊयात. आपण जरा थोडं आता रस्त्याच्या पलीकडे जाऊ. जरा थोडी जुनी माणसं दिसत आहेत, पेपर वगैरे वाचतायत, त्यांना जरा विचारूयात. एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला एका तरुण मुलाने की ग्रामीण आणि शहरी असा इथं आपल्याला फरक दिसतोय. ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. ग्रामीण भागामध्ये तुतारी चालू शकते, शहरामध्ये मात्र घड्याळाला पर्याय दिसत नाही आहे. पण शेवटी पवारच आहे, कुठंही गेला तरी शेवटी पवारच आहे. रामराम मंडळी, तुम्हाला तर भेटलो मी, ते तर काय दादांचे शिक्षकच आहेत. काय एकंदरीत बारामतीमध्ये वातावरण आहे यावेळेस विधानसभेला? सर्वसामान्य माणसाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही तरीसुद्धा अजितदादाशिवाय बारामतीचा विकास होणार नाही. त्यामुळं आमचं मत अजितदादांना आहे. ते आहे, हे पुढचं वाक्य बरोबर आहे, पण आधीचं वाक्य पण फार महत्त्वाचं आहे. सर्वसामान्य माणसाचा आणि राजकारणाचा संबंध नाही, कारण राजकारण जे होते ते सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून होतच नाही. होत नाही. माणूस भरकटला जातो. निवडून एका पक्षाकडून यायचं आणि दुसरीकडे जायचं. पण दादाने पण हेच केलं. नाही, सर्वच करतात. दादा अपवाद नाही. दादा अपवाद नाही. सर्व राजकारणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायलाच नाही पाहिजे. पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो केला पाहिजे. तो माहीत नाही होईल की नाही. त्यामुळं माणूस भरकटत चाललाय. राजकारणी भरकटत चालले. राजकारणी नाही, सर्वसामान्य माणसाला काय विकला जातोय का नाही. आपण मत द्यायचं नाही, दुसरीकडे जातात. मग पण या सगळ्या योजना आहेत, लाडकी बहीण किंवा वगैरे, ते अतिशय चांगलं आहे. गोरगरिबाला फायदा मिळतोय. शेती करता सरकार बरं आहे काही. चांगलं आहे. कारण सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. आता आपल्या भागात ऊस वगैरे आहे, बरोबर आहे, दादाने भाव चांगला दिलाय. पण सगळ्याच म्हणतोय मी, या नैसर्गिक गोष्टी आहेत. त्या शेती जर पिकली तर त्याला भाव येतो आणि जास्त पिकलं तर भाव कमी होतो. त्यामुळं नैसर्गिक गोष्टी आहेत शेतीला. त्याला राजकारणी जबाबदार नाहीत. पण निदान ते सवलती देतात, ते बरं आहे. बियाणं तर देऊ शकतात, वीज तर देऊ शकतात, सवलती देतात, बरं आहे. कर्जमाफी देतात, सर्व काही ठीक आहे. मुख्यमंत्री कोण होईल? शिंदे, फडणवीस? आपल्याला सांगता येत नाही. सर्व काही अस्थिर आहे. सगळं अस्थिर आहे. म्हणजे नवीनच काहीतरी होऊ शकतं परत एकदा. काय होऊ शकतं? त्रिशंकू सुद्धा होईल. त्रिशंकू पण होऊ शकतं. म्हणजे काय खरं नाही. काय खरं नाही. तुम्हाला काय वाटतंय आजोबा? पवार साहेब का दादा? बारामती कुणाची? साहेबाची का दादाची का दोघाची? दोघांची बी आहे. दोघांची पण आहे. पण आता या निवडणुकीला दादा. दादा आपण अजून जरा विचारूयात. काय वाटतं या निवडणुकीला कोण, साहेब का दादा? दादाच येणार या वेळेला. दादाच येणार आहे. दादाचं कार्य चांगलं आहे बारामतीमध्ये. चांगले कामं चांगले आहेत त्यांचे. खेडेपाडे सगळं याच्यातनं कार्य चांगले केले दादांनी. त्याच्यामुळं दादाला लोकसभेला काय रुसली होती लोक? ते दादाची चूक झाली ती. काय त्यांनी बहिणीच्या विरोधात मंडळी उभा करायला नाही पाहिजे होती. दादाने पण नंतर चूक कबूल केली. कबूल केली की चूक? म्हटले माझी चूक झाली. चूक केली, कबूल काय उपयोग आहे का त्याचा झाल्यानंतर? आधीच दादांना कळायला पाहिजे होतं. लाडक्या बहिणीच्या विरुद्ध प्रचार करायला नको होता. आता लाडकी बहीण चालवली त्यांनी. हे बरोबर आहे. घेऊ ना बरं, हे पटलं का तुमचं? बरोबर आहे. चूक आम्ही हे सगळे रिटायर माणसं आहे ती. आम्हाला फक्त एकच कळतं
बारामतीचा विकास कोणी केला आहे त्याला आम्ही किंमत देतो. अजितदादाशिवाय पर्याय नाही, हेच आवडं म्हणणं आहे. आता ती नवीन आलाय त्यांच्या विरुद्ध पुतण्यागत कोण नातू त्याचा पवारांचा नातू किंवा ह्यांचा पुतण्या. भावाचा पोरगा हां. तर ती नवीन असल्यामुळे त्याला काय अजून राजकारणात नाही माहिती. त्यामुळं दादा 25 वर्षे राजकारणात आहे, त्या माणसाशिवाय पर्याय नाही, दादाच निवडून येणार. पुढची 10 वर्ष तर दादा आहे, स्वतःच म्हटलेत ते. योगेंद्राला अजून अवकाश आहे. अवकाश आहे, बरोबर आहे. ही आमचीच आहे, ती पवार बी आमचे तर ही बी आमचीच आहेत. पण पहिलं स्थळ कुठे शरद पवारापासून त्यांनी सगळं निर्माण केलेलं आहे. आपल्याला काय पवार घराण्याशिवाय आम्ही मतदानच करत नाही कुठं. लोकसभेला ठरलं होतं, लोकसभेला कोणाचं ताई. हां, विधानसभेला दादा. विधानसभेला दादा, असं ठरलेल्याप्रमाणे आम्ही करणार. तुमचं ठरलंय म्हणजे. ही सगळी रिटायर माणसाचं तीच म्हणणं आहे. आणि तरुण काय करतील? तरुणाचं दादाच्याच पाठीमागे. आणि ग्रामीण शहरी ज्या भागात ग्रामीण पाणी वगैरे ग्रामीणचं सांगता येत नाही, पण शहरी वातावरण दादाच आहे. पण निवडणूक चुरशीची आहे का एकतर्फी? चुरशीची आहे, चुरशी. काय सांगता येत नाही. पवार साहेब आणि टायमाला काय करतील त्या तपासला. हे खरं आहे का? शेवटचा डाव साहेब खेळणार का दादा? डाव शरद पवाराचं डाव वेगळंच असते. ते कोणाला कळालेलं नाही. भूतना भविष्य कोणाला कळणारही नाही, आणि असा नेता कधी आयुष्यात होणारही नाही. काय वाटते समीकरण सध्या? राजकारणाच्या पलीकडे जर बोलायचं म्हटलं तर जे बेवार जे तरुण पिढी जे फिरते ना, त्यांच्या हाताला पहिलं काम पाहिजे. आमचं एक मंदिर कमी झालं तर चालेल, पण पहिल्यांदा तरुण पिढीला रोजगार उपलब्ध कसा होईल ह्याच्यावर पहिलं ध्यान दिलं पाहिजे. मग नेता कुठलाही असो, सरकार कुठलंही येऊ. बेरोजगार जी वन भटकते ना तरुण पिढी, ह्यांना पहिला रोजगार कसा उपलब्ध होईल हा पहिलं बघितलं पाहिजे. फार महत्त्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. मंदिर एखादं कमी झालं तरी चालतंय. कमी झाले तर चालेल, इथून पुढे नाही झाले तरी चालेल, पण सरकारी शाळांचे आधुनिकीकरण, खाजगी शाळांचं वाढ न होणे याकडे लक्ष दिलं पाहिजे. परवडणारं शिक्षण दिलं पाहिजे आणि हाताला काम दिलं पाहिजे. हाताला काम दिलं पाहिजे, तरच भारत पुढे निघेल. नाही तर काही नाही, नुसतं कागदावर मांडून बोलून भूषण करून काही उपयोग नाही. कुणी पण सरकारी हो, कुणी पण नेता येऊ, तरुणांना रोजगार दिला पाहिजे. पण हा मुद्दा वाटतोय का तुम्हाला? महागाई, बेरोजगारी हे मुद्दे आहेत का? आहेच ना. का सगळं भावनिक चाललंय? नाही नाही नाही, रोजगारी पाहिजेनच, ही पाहिजेनच. आपण अजून ऐकलं का काय म्हणतात? पटतंय का हे? बरोबर आहे की, दादांशिवाय पर्यायच नाही. कसा माहिती आहे, तरुण आहे म्हणजे अजून योगेंद्र दादाचं म्हणजे ताकद नाही वर पोचत. अजून पाठीकोरी आहे, अनुभवी आहे, अनुभवी आहे. पण शेवटी दादा काय चुकले माहिती का, की पवार साहेबाला सोडून चुकले. ही महत्त्वाची दादाची चूक झाली. ही चूक व्हायला नव्हती पाहिजे. आणि दादांनी काय केलं, बहिणीच्या विरोधात मंडळीला उभा केला, ही तर महाचूक झाली दादांची. ती त्याला उपरती नंतर झाली. येतील दादा, येण्याबद्दल काय नाही, पण थोड्या माताने येतील एवढं मला म्हणायचं, बाकी काय नाही. थोड्या मताने येतील. म्हणजे लाडक्या बहिणीला दुखावलं, ती चूक झाली. दुखावलं म्हणजे आता त्यांनी 5,500 आणून ठेवले, पण अजून काय दिले नाही. ती हीच मोठी चूक आहे. पण दादाला देतील मत लोक, देतील, कारण दादाशिवाय पर्याय नाही बारामतीत. दादाशिवाय पर्याय. दादा पर्याय नाही. पण पवारांना सोडून जी चूक झाली ती पण दुरुस्त होईल का भविष्यात? होणार की, शेवटी रक्त ती रक्त तुटणार आहे का कोणाला कोणाचं? शेवटी पुतण्या चुलत आहे. दुःखासुखात ती सामील होणार आहे. आपण काय नसतं कालवा करणारी माणसं आहे. बरोबर आहे. असा विषय बघ, भविष्यात एक होऊ शकतात. आणि जरी पवार साहेबांची सत्ता आली तरी दादांना डोक्यावर हात आहेत पवार साहेबांचा. म्हणजे आता परत एकदा जर समजा महाविकासाकडे सत्ता आली तर दादाच्या डोक्यावर हात आहे पवार साहेबांचा, एवढं मात्र 100% निश्चित आहे. दादा परत बरोबर हा, बोलले ते बरोबर बोलले. हा, जुनी पिढी आणि नवी पिढी जुळतंय मत. काय वाटतंय? हे म्हणतात दादा आणि पवार एकच आहेत किंवा एक होतील. व्हायला पाहिजे, होऊ बी शकते, त्यांचं काय सांगता येते? सांगता येत नाही. म्हणजे चूक दुरुस्त होईल की. आणि मुख्यमंत्री होतील का? दादा कसं आहे, चूक कबूल पण करतात ना प्रत्येक वेळेला. एवढं मात्र आहे, चुकलं ते चुकलं आहे. त्यांनी जाहीर कबुली केली की मी बहिणीविरुद्ध माझ्या बायकोला उभा केलं, ही चूक झाली. बरोबर आहे. त्यामुळं तेवढा प्रांजळपणा त्यांच्यामध्ये आहे. हो, आहे ना, आहे. पण काय वाटतं एकंदरीत वातावरण
निवडणूक चुरशीची आहे का एकतर्फे? नाही चुरशीची होईल ना. तशी सोपी नाही आहे. दादाजी फिरतायत सगळीकडं गावागावात. तरी पण सोपी नाही. सोपी नाही. निवडणूक एकतर्फी आहे का चुरशीची आहे? निवडणूक एकतर्फीच आहे. एकतर्फी. हां एकतर्फीच आहे. गाव भेटी वगैरे दादा सगळीकडे फिरतायत. सगळीकडे फिरतात पण दादाच लागतील इथं. दादाला हां दादाच लागतील कारण दादांचं काम चांगलं आहे इंदा बारामती तालुक्यात. हां यावेळेस पवार साहेबांचा शब्द नाही चालणार? नाही चालणार पवारसाहेब शब्द. म्हणजे कशामुळं? लोकसभेला चालला म्हणून का काय? नाही नाही दादांचे काम आहेत ना. विधानसभेला दादा चालतात आणि लोकसभेला सुप्रियाता चालतात. लोकसभेला सुप्रियाताईंचं काम, विधानसभेला हां म्हणजे हे जे उमेदवार आहेत राजकारणाच्या बाहेरचे, सुनेत्रा वहिनी काय किंवा युगेंद्र काय, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे नौखे दोघंही होते राजकारणामध्ये, ज्यांनी कामं केली त्यांनाच दिलं? हां ज्यांनी कामं केले त्यांनाच लोक मतदान करणार आहेत ह्यावेळेस आणि दादा चांगल्या मताधिकाने लागतील. चांगल्याबद्दल लागतं म्हणजे कमी नाही होणार त्यांचं लीड? थोडाफार फरक पडेल. हां पण जास्तीचा फरक पडणार नाही. दादा उपमुख्यमंत्रीच होतील परत? हां मुख्यमंत्रीच होतील. मुख्यमंत्री होतील? मुख्यमंत्रीच होतील. कारण मुख्यमंत्री व्हायला दादांकडे फिगर किंवा नंबर नाही आहे, पण मोदी शाह देतील? हां देतील ना. मोदी शाह देतील दादा मुख्यमंत्री पुन्हा एकदा. माहितीच इथे असं तुम्हाला वाटतं? माहितीच. महाविकास आघाडी येणार नाही? नाही ना महाविकास आघाडी. कारण दादांनी असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी असेल किंवा एकनाथ साहेबांनी असेल चांगल्या प्रकारे विकास कामे केलेली आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडी लागणं शक्य नाही. एवढी महागाई, बेरोजगारी, जरांगे फॅक्टर. नाही तरी पण नाही लागणार. काहीच नाही. नाही इथलं नाही म्हणत मी, पण एकंदरीत राज्यामध्ये महायुतीच वाटते तुम्हाला? हां महायुतीच लागणार कारण चांगल्या प्रकारे त्यांनी कामं केलेली आहेत ना राज्यामध्ये असतील का. म्हणजे महायुती टू आणि अजितदादा मुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री? मुख्यमंत्री. चला ठीक आहे बघूयात आपण बारामतीच्या विद्यानगरी भागातले नागरिक काय म्हणतायत बघा. इथं फार महत्त्वाचे मुद्दे मांडले की ताई विरुद्ध मंडळींना उभी करून दादाने चूक केली. लोकांना ते कळलं होतं, दादांना थोडंसं उशिरा कळलं, पण दादाने ती चूक सुधारलेली आहे. त्यामुळे यावेळेस दादाला मत देऊ. विकासाला पर्याय नाही, दादाला पर्याय नाही, असा एक सूर वाटतोय. अर्थात बघूया, शेवटी निवडणूक आहे. युगेंद्र का अजित पवार, शरद पवार बॉस का अजित पवार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. तुम्हाला या प्रतिक्रिया कशा वाटल्या, ही मतं कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर करू द्या कमेंट बॉक्समध्ये. आणि बघत राहा हवा कुणाची बोलवेल.